पुण्यातील वैष्णवी हगवणे या 23 वर्षीय तरुणीने सासरच्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली। तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेत आलं। तब्बल 51 तोळे सोनं, 50 ते 60 लाखांची फॉर्च्युनर गाडी आणि 7.5 किलो चांदीची भांडी देऊनही सासरच्यांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली। मात्र आजच्या काळात घडणारी ही एकमेव घटना नाही। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार महिलांच्या आत्महत्येमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा कौटुंबिक हिंसा आणि हुंड्यासाठी होणारा छळ या कारणांचा आहे। वैष्णवीचं प्रकरण पाहता वैष्णवीच्या माहेरच्यांकडून तिच्या सासरी अनेकदा मोठमोठ्या भेटवस्तू दिल्या जात होत्या, त्याचबरोबरीने रोख रक्कमही दिली जात होती। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे आणि कुटुंबियांनी हगवणे कुटुंबाला लग्न ठरल्यापासून अनेकदा मोठमोठ्या रकमा, दागिने, सोने नाणे दिले होते, तरीही सासरच्या लोकांची हाव काही संपत नव्हती। वैष्णवीला मूल झाल्यानंतरही तिचा हा छळ सुरूच होता। याच सर्व गोष्टींना कंटाळून शेवटी वैष्णवीने जीव दिला। वैष्णवीच्या बाबतीत घडलेली ही घटना ताजी असतानाच पुण्यातील हडपसर येथील आणखी एका विवाहितेने मनासारखा हुंडा न दिल्याने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे। 2022च्या गुन्ह्यांच्या नोंदणीप्रमाणे सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्यात। या आत्महत्यांपैकी सुमारे 4.8% आत्महत्यांचं कारण हे एकच होतं, ते म्हणजे लग्न आणि लग्नासंबंधीच्या अडचणी। 2022 मध्ये तब्बल 48,172 महिलांनी आत्महत्या केल्या, त्यातील जवळपास 30,000 स्त्रिया या विवाहित होत्या। म्हणजेच आत्महत्या केलेल्यांमध्ये विवाहित महिला अधिक प्रमाणात आहेत। यापैकी सुमारे 14% आत्महत्या या गृहिणींनी केल्या होत्या। आपल्याकडे 18 वर्षाखालील मुलीच्या लग्नाला बंदी आहे, मात्र असं असूनही 18 वर्षांखालील तब्बल 45 मुलींनी देशभरात आत्महत्या केल्यात, तर हुंड्यासाठी सासरच्यांनी त्रास दिलेल्या 52 मुलींनी आत्महत्या केल्यात। तर दुसरीकडे 18 ते 30 वयोगटातील जवळपास 2500 महिलांनी वैवाहिक समस्यांमुळे आत्महत्या केल्यात आणि त्यातील सर्वाधिक प्रकरणं ही हुंडाबळीशी संबंधित आहेत। खरं तर आपल्याला समाज काय म्हणेल याची भीती जास्त असते आणि त्यामुळेच असे छळ महिलेकडून आणि तिच्या माहेरच्यांकडून सहन केले जातात। अगदी उच्च मध्यम वर्गातल्या अनेक जणी प्रतिष्ठेच्या नावाखाली तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत राहतात आणि शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात। जर यातून बाहेर पडायचं असेल तर मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं, सासरच्यांविरुद्ध आवाज उठवायला हवा आणि संघर्षासाठी तयार राहायला हवं। तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी ओन्ली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।